जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, काल नागपूर या ठिकाणी मंत्रिमंडळ स्थापन झालेले आहे आणि जवळपास 49 जणांनी काल शपथविधी ग्रहण केलेले आहेत. आता यापैकी दिग्गज नेते असणारे छगन भुजबळ यांना मात्र कोणत्याच प्रकारचं मंत्रिमंडळ पद मिळालं नाही. ते घराकडेच परतले. अशा पद्धतीचे सध्या दृश्य दिसत आहे. ज्या पद्धतीने सुरुवातीला गोपीनाथ मुंडे हे ओबीसीचे नेते म्हणून होते, प्रचलित नेते होते आणि त्यांचं काम सुद्धा विशेष होतं. त्याच पद्धतीने कुठेतरी ओबीसीचे नेते म्हणून छगन भुजबळ हे आता सुरू झाले होते. म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते काम करू लागले आणि ओबीसी नेता म्हणून ते कुठेतरी समोर येत होते. परंतु यांना कोणतंच मंत्रिपद मिळालं नाही. आता यामागे राजकारण कशा पद्धतीने झालं आणि छगन भुजबळ यांचा काटा कोणी काढला, असे बरेच काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि याच्या संदर्भात आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, खुर्ची सम्राटजी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, ज्या पद्धतीने विधानसभेत भरघोस मतदान मिळालं, त्यानंतर एक हाती सत्ता भाजपच्या हातात मिळाली आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस झालेले आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे, अशा पद्धतीने ही लढत झाली आणि काल शपथविधी सुद्धा झालेला आहे. परंतु बऱ्याच जणांना वाटलं होतं की ज्या पद्धतीने हाके असतील, त्याचबरोबर ओबीसी नेता छगन भुजबळ असतील, त्यांना कुठेतरी मंत्रिपद मिळेल अशा पद्धतीने चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्या ठिकाणचे छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य जनता असेल, यांना सुद्धा वाटलं होतं की छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळेल. परंतु तसं काही दिसलं नाही. आता यामागे जे कारण आहे ते छगन भुजबळ असतील आणि अजितदादा पवार असतील, ज्या पद्धतीने छगन भुजबळ जे आहेत ते भाजपच्या गटाकडे आले होते आणि त्याच पाठोपाठ अजितदादा पवार सुद्धा गटाकडे आले होते, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या गटाकडे आले होते. आणि ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांच्यावर केसेस होत्या किंवा ते काही भ्रष्टाचार होता, ते क्लीन चिट मिळण्याकरता या ठिकाणी आलेले असावे अशा पद्धती सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या. आणि त्यावेळेस फारसं छगन भुजबळ आणि अजितदादा पवार यांचं पटत नव्हतं. कारण तर ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे हे ओबीसीचे सर्वश्रेष्ठ नेते होते, त्याच पद्धतीने कुठंतरी छगन भुजबळ सुद्धा काम करायला सुरुवात झाली होती आणि मराठा समाजाच्या विरोधात त्यांची आक्रमक भूमिका होती आणि ते अग्रेसिव्ह किंवा अनुभवी नेते म्हणून ओळखले जात होते. फारसं अजितदादा पवारचं आणि छगन भुजबळचं पटत नव्हतं. या केसेस असतील, काय असेल ते असेल, त्याच्यात काही बैठकी झाल्या आणि त्यांचा दोघांचा फारसा विरोध नेहमीच दिसला. परंतु ज्या पद्धतीने छगन भुजबळ मराठा समाजाच्या विरोधात बोलत होते, कुठेतरी आक्रमक भूमिका घेत होते. आता तुम्ही पाहू शकता की धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, ह्या ओबीसीचे आहेत, परंतु मान्य जरांगे पाटील यांच्या विरोधात कधीच काही बोलल्या नाहीत. हे दोघं सुद्धा फारसे काही बोलले नाही. परंतु छगन भुजबळ हे नेहमीच काही ना काहीतरी बोलत राहायचे, आक्रमक भूमिका घ्यायचे आणि त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा ते सहकारी म्हणून त्या ठिकाणी गेलेले जायचे आणि कुठेतरी छगन भुजबळ नेहमीच मराठा समाजाच्या विरोधात राहायचे. मग सभा असतील, अग्रेसिव्ह बोलणं असेल, ओबीसी तुम्हाला येऊ देणार नाही, टाकू बसलेला आहे, अशा पद्धतीचे बरेच काही वक्तव्य सुरू झाले. आणि कदाचितच जे आहे ते जरांगे पाटील यांना खुश करण्याकरता मराठा समाजाचं मतदान कुठेतरी विभागल्या जाऊ नये किंवा अजितदादा पवार हे मराठ्याचेच आहेत आणि कदाचित जे आहे ते छगन भुजबळ यांना कुठेतरी शांत बसवण्याकरता किंवा त्यांचा गेम करण्याकरता अजितदादा पवार यांची खेळी नक्कीच असावी. आणि ज्या पद्धतीने जरांगे पाटील हे कधीच अजितदादा पवार यांच्या विरोधात कधीच काही बोलले नाहीत.
त्याचबरोबर अजितदादा पवार जरांगे पाटील यांच्या विरोधात कधीच काही बोलले नाही, मराठ्याच्या विरोधात कधीच काही बोलले नाही. आणि मराठा समाजाचं जे वोट आहे ते कुठेतरी टिकून राहावं आणि माननीय जरांगे पाटील याला कुठेतरी खुश करण्याचं काम अजितदादा पवार याच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि एकीकडे ज्या पाठीमागच्या भूमिका असतील, जरांगे पाटील यांची भूमिका असेल, ते काल बाईट देताना सुद्धा काही बोलले नाहीत. कारण तर मला त्या पदावरून किंवा छगन भुजबळहून काही घेणं देणं नाही, अशा पद्धतीने सुद्धा काही प्रमाणात त्यांनी बाईटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने जरांगे पाटील यांचा सुद्धा काही गेम असावा. ज्या पद्धतीने ते मराठा समाजाच्या विरोधात बोलत होते छगन भुजबळ, त्यांना कुठेतरी संपवण्याचं काम हे जरांगे पाटील यांच्या माध्यमातून झालेलं असावं, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झालेलं असावं. आणि मराठा वोट बँक जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा सांभाळायचे. त्या पद्धतीने यांना कुठेतरी समोर जाऊ द्यायचं नाही. ज्या पद्धतीने ओबीसी नेते जे आहेत ते सुरुवातीला गोपीनाथ मुंडे होते, त्याच पद्धतीने परत एकदा पुढे जातील, ओबीसी नेते म्हणून गिनल्या जातील. त्या कारणाने कुठेतरी यांना दणका दिलेला असावा. त्यांना घरी बसवायचं काम जे आहे ते मंत्रिमंडळाच्या पदाच्या माध्यमातून करण्यात आलं असावं, असं मला तरी वाटते. आता नक्कीच तुम्हाला काय वाटते, काय गेम झालेला असावा आणि नेमकी पार्श्वभूमी काय असावी? भाजपला हे नेमकं खटकलं का? छगन भुजबळ कुठेतरी समोर येऊ नये अशा पद्धतीने काही प्रतिक्रिया असेल का? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.